निश्चितपणे करू। चला, लक्षवेधी क्रमांक 3। लक्षवेधी क्रमांक 3। छापले प्रमाण। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला अतिशय महत्त्वाचा हा नॅशनल हायवेचा रोड आहे। आदरणीय मंत्री महोदय, आपल्याला या संदर्भात सुद्धा मी कमीत कमी 4-5 वेळेस भेटलेलो आहे। खरवंडी ते नवगण राजुरी महामार्ग क्रमांक 361। अध्यक्ष महोदय, 2018ला मंत्री महोदय याची वर्क ऑर्डर झाली होती आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये 18 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं आणि 9 वर्ष झालेत मंत्री महोदय, अजून सुद्धा ते काम पूर्ण नाही। म्हणजे ते 9 वर्षामध्ये 5 वर्षाचा डीएलपी पिरियड असतो तो सुद्धा संपून गेलेला, अजून सुद्धा 20 ते 25% काम या महामार्ग 361 अजून बाकी आहे। सगळ्यात महत्त्वाचं ह्याचे 2 टप्पे आहेत मंत्री महोदय, की जेवढं जे काम झाले आतापर्यंत त्याची जी क्वालिटी जर बघितली, त्याची दर्जा जर बघितलं, तर पांदन रस्ते सुद्धा आपले व्यवस्थित असतील, तो नॅशनल हायवे रोड असं लाज वाटते ती बघताना। म्हणून आणि हे काम करत असताना कोणतीही सिक्युरिटीचे नॉर्म्स तिथं पाळले गेले नाहीत। त्या काम करत असं माझ्याच नवगण राजुरी हे माझं गाव आहे आणि तिथं त्यांचं आत्ता हे पुलाचं काम तिथं चालू आहे। तर ते पुलाचं काम चालू असताना त्याचा एक पूर्ण स्लॅब खाली पडला। म्हणजे त्या दिवशी नशिबाने आमच्या गावाचा बाजार नव्हता, नाही तर तिथं जीवितहानी तिथं झाली असती। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आता कारभार बघा नॅशनल हायवेचा, की 60 ते 65% पैसे त्यांचे रिलीज झालेले आहेत। म्हणजे मी वारंवार गेल्या मागच्या टर्म सुद्धा तक्रारी करतोय त्यांच्या, की ह्यांचे पेमेंट अडवान क्वालिटीने ह्यांचं काम करून घ्या। आणि परत हा जो कोण महाशय कॉन्ट्रॅक्टर आहे, 18 कोटी रुपये त्यांनी अधिक मागितलेले आहेत ह्या विषयामध्ये। त्याचं कारण आहे की तिथं मला कालावधी जास्त गेला आणि जे उत्तर आपण प्रशासनाने मला इथं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 कारणं दाखवलेत, की 9 वर्ष कशामुळे उशीर झाला। त्याच्यामध्ये कोविडचं कारण एक दाखवलंय। कोविडचा कालावधी अध्यक्ष महोदय 1.5 ते 2 वर्ष होता आणि या वर्क ऑर्डर प्रमाणे त्याला 18 महिन्यात काम पूर्ण करायचं होतं आणि नॅशनल हायवेच्या नॉर्म्स प्रमाणे 18 महिन्याच्या नंतर फार तर फार 6 महिने किंवा वर्षभर काही अडचण असली तर ते पुढं करतात। आणि भूसंपादनाचं एक कारण दाखवतात अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये, की जेव्हा वर्क ऑर्डर होती त्यावेळेस नॅशनल हायवेच्या नॉर्म्स प्रमाणे 75% भूसंपादन हे वर्क ऑर्डर होण्याच्या आधीच करावं लागतं। म्हणजे 25% गेल्या 9 वर्षापासून म्हणजे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत हे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये जिम्मेदार आहेत। फक्त 10% जे भूसंपादन राहिलेलं आहे आणि जे भूसंपादन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात मंत्री महोदय, गेल्या त्यांच्या तर जमिनी घेतल्यात, अर्धवट त्यांना सोडलेलं आहे आणि फक्त प्रस्ताव आपल्याकडून दिल्लीला जातो आणि दिल्लीकडून परत आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये येतो। सगळ्यात महत्त्वाचा मंत्री महोदय ह्याच्यामध्ये विषय आहे, की नॅशनल हायवेचा विषय म्हणजे केंद्राचा असल्यामुळं जिथं जिथं जे हलगर्जी करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे विषय आपल्या समोर येतो आणि ह्या संदर्भात जोपर्यंत आपण ह्यांना कुठंतरी म्हणजे जागा त्यांची दाखवणार नाही तोपर्यंत हे नॅशनल हायवेचे कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने काम करतात हे पुढे येते। तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय ह्याच्यामध्ये आहे, की सर्वात महत्त्वाचं जे 10% भूसंपादन जिथं म्हणजे राहिलेलं आहे, वारंवार सुद्धा मी आपल्या ऑफिसमध्ये दालनामध्ये ह्या संदर्भात आपण सुद्धा तिथं फोन केले, पण तिथं काही आता 8-9 वर्ष झाले भूसंपादन आणि जो गरीब शेतकऱ्यांचा जो मावेजाचा विषय आहे हा आपण कधी मार्ग लावणार। दुसरा विषय 2 विषय आहेत या नॅशनल हायवेच्या रोडमध्ये, एक तर झालेलं काम त्याचं क्वालिटी कंट्रोल जे आहे ते IIT करून आपण करावीत आणि दुसरा राहिलेला एक रोड आपण कधीपर्यंत करणार। आणि माझा दुसऱ्या स्पेसिफिक प्रश्नामध्ये हाच विषय, की हा जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी रस्ता करण्यासाठी जो उशीर केला, रस्ता करण्यासाठी जे पॅचेस सोडले त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेत, जीवितहानी झाली तिथे। त्याच्यामुळं माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, की या संदर्भातली चौकशी तर लावाच, पण जे काही हा 200-250 कोटीचा रोड आहे ज्यांनी धुळीत जे
केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पैसे केले. ब्लॅकलिस्ट तर कराच, पण पूर्णपणे मंत्री महोदय ह्याला म्हणजे ते काम पूर्ण करायला लावा आणि ह्याचा एक टाइम बाउंड तुम्ही ठरवून द्या. माझा एक ह्याचा निगडीत माझा एक प्रश्न आहे. PWD आपल्याकडे आहे. माझा त्याचा स्पेसिफिकच घेतो मंत्री महोदय, की PWDचे असे भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत की त्यांनी 4-4, 5-5 वर्ष झाले माझ्या मतदारसंघामध्ये काम घेऊन ठेवले. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो पैसे नाहीत, वर्क ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काम केले नाही. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं तिथे कृष्णा पानसंबळ म्हणून प्रभारी कार्यकारी अभियंता आहे. माझं असं काय कानावरती आलं की मला माहित नाही, तो ज्या पदासाठी त्याच्याकडे ती पदवीच नाहीये, तो डिप्लोमा होल्डर आहे असं माझ्या कानावरती आली. एक त्याची चौकशी करून आणि जे कामं थांबलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरची एकदा बैठक घेऊन ते काम आपण करायला लावा. नेमकं मी आपलीच मंत्री महोदय वाट बघत होतो. आपण मंत्री महोदय नंतर पण महाराष्ट्राचे देशाचे छत्रपती आहेत, छत्रपती महाराज. आणि आमच्याकडे एक महामार्ग झालेला आहे, रिंग रोड. तिथं आमच्या सर्व मुलांनी तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथं बसवलेला आहे आणि तिथं रिंग रोड होतोय. तर आमच्या मतदारसंघाची जिल्ह्याची इच्छा आहे, जसं औरंगाबादला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उंची वाढवून जसा पुतळा केलाय तसंच आम्हाला तिथं करून द्या अशी आमची सर्वांची मागणी आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो ज्या रस्त्याचा इथं उल्लेख केला, हा रस्ता मॉरच्या माध्यमातून म्हणजे खरवंडी ते नवगण राजुरी हा खरं म्हणजे 2 जिल्ह्यातनं रस्ता जातो, एक बीड आणि अहिल्यानगरमधनं. बीडच्या बाबतीतला जो उल्लेख केला यामध्ये विलंबनाची कारणं पहिलं तर सदस्य महोदयांनी इथं विचारली, तर त्याबद्दल थोडं वस्तुस्थिती आहे की भूसंपादनास विलंब झाला हा एक यातला म्हणजे मूळचा हे आहे. त्याचबरोबर 1-2 वर्ष करोनामध्ये गेली, पण नक्कीच हे काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे होतं. 18 महिन्याचा कालावधी हा दिला होता आणि त्याच्यामध्ये काम पूर्ण झालेलं नाही. पण आता जी नॅशनल हायवे डिव्हिजन आणि PWD आपल्या विभागानं जी तयारी केली आहे, एकतर जे काम झालेलं आहे त्याची पूर्ण क्वालिटी चेक जो आहे तो आपण IIT-कडं सदस्यांच्या मागणीप्रमाणे आधीच आपण ते काम IIT-कडं सोपवलेलं आहे क्वालिटी चेक करण्याचं. राहिला विषय जो उर्वरित भूसंपादनासाठी अवॉर्ड वगैरे आता साधारण जानेवारीमध्ये खरं म्हणजे ते पूर्ण झाले 2025 आणि भूसंपादन निधीसाठी आपला पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाबरोबर म्हणजे सन्मान्य गडकरी साहेबांच्या मंत्रालयाबरोबर सुरू आहे. साधारण जी वाढीव आपल्याला भूसंपादनाची जी रक्कम लागती ती मूळ मंजूर रकमेपेक्षा भूसंपादनाला 46 कोटी आपल्याला अधिक लागतात आणि त्याची मागणी आपण केंद्र सरकारकडं गडकरी साहेबांच्या विभागाकडे केली आहे. लवकरच त्याचं जे आहे ते आपल्याला मान्यता पण मिळेल आणि ती भूसंपादनाची रक्कम पण उपलब्ध होईल. पण या सगळ्या गोष्टी आणि या रस्त्याचं काम जे राहिलेलं आहे, जे शिल्लक आहे, हे मे पर्यंत संपवण्याचं नियोजन नॅशनल हायवे आणि PWDनं केलंय आणि त्याप्रमाणे आम्ही संपवून घेऊ. त्याचबरोबर संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा DLP पिरियड पण जरी त्याचं तरी DLP पिरियड त्याचा नाही, तिथून पुढं त्याला डिफेक्ट लायबिलिटी जे आहे ते त्याला करायला लागणार आहे. त्याचबरोबर या ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे जर हे काम म्हणजे त्याच्यावर एक ज्याला आपण बार चार्ट म्हणतो किंवा कामाचं हे करण्यासाठी या कामावर लक्ष पण ठेवलं जाईल आणि जर वेळेत काम या कॉन्ट्रॅक्टरनं किंवा याच्यामध्ये कुणी जर कामामध्ये केली तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही पण त्यावेळेला आम्ही विभागाकडनं नक्की करू. राहिला विषय संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा पण अध्यक्ष महोदय ते आजच्या प्रश्नामधलं नाही, पण तरी शासन नक्कीच
योग्य विचार करेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्याबद्दल सगळ्यांनाच आपल्याला आदर, निष्ठा आणि त्यांच्या ह्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळं नक्कीच त्याच्याबद्दल. पण या रस्त्याचं काम जे आहे ते मे अखेरपर्यंत दर्जेदार काम, आणि जे काही यापूर्वी सदस्यांनी सांगितले काय ठिकाणी काम खराब झाले ते सुद्धा IIT कडनं हे करून त्याचं परत नूतनीकरण वगैरे जे आहे ते केलं जाईल. आणि आपली जी सगळ्यात दुसरं म्हणजे आपली ह्याची जी रक्कम आहे ॲक्विजिशनची, ती पण लवकरात लवकर संबंधित ज्यांचे अवॉर्ड झालेत त्यांना उपलब्ध करून दिली जाईल. आमचा तसा पाठपुरावा केंद्राशी चालू आहे. मोनिकाताई. महाराज, मी तो PWDचा विषय सांगितला ना, तो पण गंभीर आहे. नॅशनल हायवेचा विषय झाला, खरं तर हा म्हणजे स्कोपच्या बाहेरचा आहे, पण आपण इथं आहात. मी जे सांगितलं ते 3-3, 4-4 वर्ष जाऊन ते कॉन्ट्रॅक्टरनी कामं घेतलेले आहेत, आणि ते कामं अजून ते सुरू किती जाई सांगितलं तरी. आणि तो पानसंबळ नावाचा जो अधिकारी आहे त्यांच्या संदर्भातलं एक चौकशी आपण हे करावी तिथे. मोदी सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जिल्ह्यातली सुद्धा आणि त्यांच्या मतदारसंघातल्या कामांचं कुठली प्रलंबित कशामुळे राहिली, आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी घेऊन प्रलंबित ठेवली असली तर तिथं पण जे काय असेल ते योग्य निर्णय करून कारवाई करू, आणि अधिकाऱ्यांचा जो उल्लेख केलाय त्याची तपासणी जी असेल ती केली जाईल.